गंधर्वांना तू सदैव पूजनीय राहशील, तू सदैव वंदनीय राहशील आणि म्हणून ज्या माझ्या भक्ताला तुझं दर्शन घडेल ना त्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण करण्यासाठी सदैव त्याच्या पाठीशी राहशील असा या तुझा आशीर्वाद घेऊन मी सदैव या विश्वाच्या ठिकाणी सत्कर्म करेल. हे ऋषी म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ती तत्वाचं आचरण करून स्वतःचं जीवन उद्धाराच्या दिशेनं तू नेलंय आणि म्हणून तो उद्धाराचा मार्ग जसा तुझ्या जीवनात तुला प्राप्त झालाय तसाच या मरत मानवाला सुद्धा तो मार्ग प्राप्त व्हायला हवाय. म्हणून त्याच्या पुढं थोर जबाबदारी तुझ्या मागे हा थोर जबाबदारी कोण पहा या विश्वासवंत यापुढे भ्रमण करत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येक भक्ताला भक्तीच्या दिशेने तुला न्यायचंय. नामस्मरणाचं महत्व प्रत्येक भक्ताला त्याच्या जीवनात पटवून द्यायचंय. एवढंच नव्हे तर प्रत्येक भक्ताच्या आधी व्याधी चिंता दूर ठेवण्यासाठी तुला प्रयत्नशील राहायचंय. ज्याच्या वेळी माझ्या भक्तावर संकट येईल, माझ्या भ्रुशुंडीवर संकट येईल, त्या वेळी माझ्या भ्रुशुंडीचा शब्द सत्यात उतरविण्यासाठी हा तू सदैव तुझ्या पाठीशी. ठीक आहे देवा, सदैव ठीक आहे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहू दे. होता विलंब नव्हता. समोर दिसणारी नगरी या नगरीत प्रवेश करावा स्वतःच्या भक्तीचा त्याची वाणी आता तू सत्य करणार आहे. त्याने दिलेला आशीर्वाद देवा तू सत्य करणार आहे. अरे आज माझ्या भक्ताला सदैव स्वतःच्या जीवनात केलं जेणेकरून देवाप्रमाणे शंड त्याच्या जीवनी त्याला प्राप्त झाले. अर्थातच त्याचं महत्व साऱ्या जगाला पटवून देत असताना भक्ती म्हणते काय त्याच खऱ्या साऱ्या जगाला कळायला हवे. याच्यासाठी याच भक्तीचा जागर असाच माझ्या भक्तांच्या मुखावट होताना याच्या पुढे मला अनुभवायचंय, मला प्रत्यक्षानं पाहायचंय. गजवदना तू सुख खडका गजवदना गजवदना मोरया मोरया सूरनिराज हो गणपती सूरनिराज हो सूरनिराज हो गणपती सूरनिराज. वाट पाहते त्याची. मला वाटतं दरबारीच असणार पण आवाज मी तुझीच वाट बघत होती. का सांगतेस का तू दरबारी होतास ना? मग एवढ्या लगबगीने का लगबग काला माहितीये का का कारण नाही आला. कारण काय कारण काय माहितीये का तू जर काय ऐकलंस ना तू रागावस. हा आत्मविश्वास मला आहे पण सांगणार आहे ना ते फार महत्वाचं आहे. काय सांगणार ती आहे? मला आज्ञा हवी. कशाची? आणि तीच आज्ञा घेण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो. माझी आज्ञा? हा कशासाठी? आणि मला जायचंय. कुठे? कुठं माहितीये का हा आईने मला संदेश पाठवला. काय? हा तर त्या प्रभाराने आज मला संदेश पाठवला. आईने संदेश पाठवलाय. कोणता? की म्हणे तिनं मला आपल्यापर्यंत बोलवलं. काय? तिला म्हणे मला भेटायचंय. प्रभेला झाले प्रभेला संदेश पाठवला? हो. एवढा एकाएकी बदल होऊ शकतो थोड्या कालावधीत? तुला काय म्हणायचंय? हा म्हणजे तुला म्हणायचंय की जो प्रकार घडला तो प्रकार तुझ्या मनात आहे ना. मी प्रभेला चांगली ओळखते. कळतंय मला. मला माहिती आहे लग्न झाल्या दिनापासून ती माझ्याशी कशी वागली, तुझ्या बरोबर कशी वागली, पण तिने कधी असा विचार केला? तू म्हणतेस ना पण ज्या तिने संदेश मला पाठवला अर्थात त्या मनात काही नसेल. आणि म्हणलं ते आनंदानं मला बोलवलं असेल. तू असं म्हणतोय? हो. मग मी असं म्हणते. काय म्हणणार आहे? ज्या तिने संदेश पाठवला नक्कीच तिच्या मनात काहीतरी आहे.
असं तू काय वाईट विचार करतेस? अगं माणसाने चांगला विचार करायला हवाय नक्कीच. आणि तो चांगला विचार वितरित करतोय ना. बरोबर आहे तुझं. तू राणी आहेस ना. पण तू चांगला विचार माझ्याबद्दल कर. तिच्याबद्दल विचार करणं म्हणजे चांगल्या विचाराला कुठेतरी डाग लागला. आई असं तुला वाटतंय पण नेहमी अगं मी तुमच्याकडे तुझ्या भाव केलाच नाही आणि याचं पुढे करणार सुद्धा नाही. हे मला मान्य आहे. मला चांगलं हे मला मान्य आहे. पण तिला मान्य नाहीये. काय आणि तिच्या मनात जर एवढा तुझा भाव नसता तर आतापर्यंत जे काही तिने घडविलंय ना, जर मागं वळून पहा की ती आतापर्यंत कशी वागली नाही. आम्ही लोक तिच्याशी कसं वागलो. घडला तो भूतकाळ चालवतो वर्तमान काळ. म्हणून काय झालं? म्हणूनच भूतकाळचा विचार मी केव्हाच सोडलंय. पण मला विचार करायला हवा. आई. कारण मला तुला उभं करायचंय या होणाऱ्या राज्याचा भावी राजकारणात. आणि असं असताना तुझी सुरक्षा, तुझ्यावर चांगले संस्कार व्हावे जेणेकरून जनताही आपले पुत्रवत आहे. अगं सर्व काय निस्वार्थी मनानं तिचं पालन करणं हे सगळे गुण की त्याप्रमाणे तुझ्यात यावं. अगं कळतंय मला. अगं तुम्ही संस्कार माझ्यावर आणि म्हणूनच तर काय? तिच्या जवळ जा, तिची सेवा कर हे आतापर्यंत सांगत होते. पण आता मी तसं सांगणार नाही. कारण तू तिच्या जवळ गेलास, तिचे गुण तुला लाभले तर राज्याची नुकसान नक्कीच होणार आहे. असं तुला वाटते ना. हो. पण मला तर वाटतंय काय ज्या तुम्हाला संदेश दिलाय ना त्या अर्थी तुझ्या मनात काहीच नसेल तेव्हा. आई मी मला सांगते. आई मी जातो ना बघ. आई. मी जाईन लवकर लवकर. वाटल्यास अरण्याचा शिकार साध्य कर, पण तिच्या तिकडे जाऊ नको. कारण अधिकार घेतल्यामुळे ती पेटलेली आहे मला. अगं तू विचार सोडणार का? तू का पुन्हा पुन्हा तेच मी बोल. विचार सोडते. मी विचार तिचे कधी धरलेच नाही. होय ना. पण त्यापेक्षा तिच्या मनाने विचार कर. कारण आज तिने संदेश दिला त्यापेक्षा तुला जर ती भेटायला माझ्यासमोर आली असती ना, मला खूप बरं वाटलं अगं असतं. असू दे. का तिला यायचं असेल ना, तिला मला बोलवलंय ना. तू त्या आई तू मला आज्ञा देणार नाहीये. मुळीच नाही. तू देणार नाहीयेस. आई मला समोर सगळं दिसतंय. का आज्ञा देत नसतील ना हा. तर माझं रक्तशपथ तुला आई. आता बंद थंडेवारीने घेतलं मी तुला. पण ऐक, आई देणार का? माझ्या रक्ताची शपथ वाहिलीस. हो. मी तुला आज्ञा देणं म्हणजे तुला सगळं टाकलं असं वाटतंय मला. असं तुला वाटतंय पण ते
प्राप्त आहे ना. हे सारं काही केलंय ना ते फक्त आपल्या स्वागतासाठी. ठीक आहे. हो. अरे असं द्वारावर का ये तुझीच मार्ग प्रतीक्षा चालू. ठीक आहे. कधी बरं येशील आणि या मातेच्या हृदयाशी विलक्षी ही एकच आस लागली होती. आई अगं तुझा संदेश मिळता क्षणी विलंब न लावता अगं धावत पळत पण अगं तुझ्या चरणापर्यंत आले तेव्हा आता तरी आशीर्वाद देशील ना ग. सदैव कल्याण असा मंगल आशीर्वाद आहे. मग आई पण पहा काय मलाच माझ्या अगदी मन खाऊ लागलं. मनाच्या ठिकाणी एकच खंत वाटू लागली. माझ्या घरातून घडलेली ती चूक आणि त्या चुकीचं योग्य करून तुला मी संदेश पाठविला खरा, पण तू माझ्या सदनापर्यंत येशील की नाही हा एकच प्रश्न या उराच्या ठिकाणी वावरत. ही शंका तुला निर्माण झाली होती. पण आई अगं तुझा संदेश मिळता क्षणी अगं विलंब न लावता अगं मी धावत परत तुझ्यापर्यंत आलो का. तर हीच तर आपुलकी, हेच तर आईबद्दलचं प्रेम, हीच तर आईबद्दलची माया ममता असल्या कारणानं अगं धावत परत मी तुझ्या चरणापर्यंत आलो का. तुझ्या भेटीसाठी. अरे तुझ्यासाठी मी काहीच केलं नाही, पण आज मनाच्या ठिकाणी एकच वाटू लागलं. अगं असं तुला म्हणायचंय, तू म्हणतेस की माझे तू काहीच केलं नाहीस. अरे तरी सुद्धा मी तुझी जन्माची माता नाही. अरे मी तुला जन्म दिला नाही तरी सुद्धा आज मी तुला संदेश पाठविला याच्या मुळाचे कारण एकच. काय ते. मला संतती नाही, मला पुत्र देखील नाही किंवा कन्या देखील नाही, आणि माया ममतेनं कुरवाळायला कोणी माझा पुत्र देखील नाही. मग तीच माया ममता तुला द्यावी याच एकाच भावनेनं मी तुला बोलविण्याचं कर्तव्य केलं. अगं मला वाटलं होतं हीच माया ममता असल्या कारणानच आज तुझ्या ओळीनं अगं तुझ्या आपुलकीनं मी तुझ्यापर्यंत आलो ना. खरंच माझं मन भरून आलं. तेव्हा आई अगं बाय पाहतोय काय ही सारी तयारी कुणासाठी. फक्त ही सारी जय्यत तयारी केली ती फक्त तुझ्यासाठी, फक्त आमच्यासाठी. तू येतोयस की नाही ही शंका होती मला. आणि मी तर येता क्षणी तुझ्या चेहऱ्याचा आनंद पाहतोय ना, ते स्मितास्त्र पाहतोय ना, ते पाहता क्षणी हा आनंद सुद्धा आज मला कमी वाटू लागला. पण अरे इथं आलायस का असं किती वेळ बोलत राहणार. काय ते. अरे माया ममतेनं तुला 2 घास भरवावे काय ही एकच इच्छा. म्हणजे तुझ्याकडे इच्छा निर्माण झाले प्रेमानं आपुलकीनं मायेनं आज तुला प्रेमाचे 4 घास मला भरवायचे ना. तर मी माझं भाग्य समजतोय. प्रत्येक दिवसानंतर तुझ्या हातचा तुला भोजन मिळालं. बाई वेळ नकोय, फार भूक लागली आहे मला. तेव्हा लवकरात लवकर माझ्यासाठी. अगं माझा आनंद आनंदासाठी. हे तर तुझं प्रेम मला हवं बाबा. साईचं प्रेम फार महत्वाचं आणि तेच प्रेम माया मत आज मला मिळते. अगोदरच आज सुवास येतो ना त्याने मन भरून घेत माझ्यासाठी. ती सुगंध येतोय आणि तो येताक्षणी ना खरंच माझं मन भरून आलं आज. अरे म्हणूनच
एक देवाचं व्रत आहे, एक तुमची आज्ञा आहे. आणि आता ब्रह्मर्षी याच्या आपल्या दारियाला दुःख भिक्षा मागण्याची या व्रताला सोडून त्या व्रताला समोर जाऊ का? जाऊ का? मी रूप पाठवणार आहे याचकाला नाही. बाई भिक्षा सदैव कल्याण याच्या जरी असला तरी देव रूपाला आणि याच्यासाठी तुम्हाला तर यावेळी भिक्षा स्वीकारायची असेल तर या अंतर्यात या आणि घ्या भिक्षेचा स्वीकार करा. भिक्षेचा मी स्वीकार करावा अशी तुमची इच्छा आहे, पण हे कृत्य मी जाणे आहे. हे कुणी केले याची कल्पना मला आहे. काय? आणि म्हणून ऐका, आपण या एका गणेश भक्ताच्या मुखातून ऐकणारी अमृतवाणी ऐका. आपण आमच्या देवासारखे दिसतात. जर का मी खरोखरच एक गणेश भक्त असेल आणि मी केलेली भक्ती जर खरी असेल तर हे कृत्य ज्यानं घडविलंय, ज्याने हे कृत्य घडविलंय त्याला पुष्टलाभ होईल.
अपराधी चांगलं पाम फेडण्याची कृती काय केलं होतं माझ्या मुलानं तुझं? अगं आईपणाला कलंक लावण्याची कृती केलीस का शेवटी? अगं आमच्या पुत्राला या जगातून संपवण्याची कृती करून काय मिळवलं तुझ्या जीवनात? अजूनही तुझं समाधान झालं नसेल ना, तर जे विष माझ्या बाळाला दिल्याचा मग दोघांना मिळते, मग आम्ही दोघंही नष्ट होऊ जेणेकरून तुझ्या मनाचं तरी तुझ्या समाधान. मनाचं समाधान कर. नाही, आज केलेले तुम्ही कृत्य आणि माझा झालेला अपमान त्याचाच प्रतिशोध घेण्याचं कर्तव्य मी केलं. यावेळी माझ्या हातून मोठा गुन्हा घडलाय. आपण त्याचे शासन मी भोगेन, पण हा कुष्ठरोग नको. क्षमा करा मला. देवा, एक एक कर्मगती आमच्या समोर उभी राहते. देवा, परमेश्वराची भक्ती केली त्याचं हेच गावसही आमच्या पदरी पडणार आहे. मग यातून उतारी होण्याचा मार्ग नाही का? चिंता करू नका. ज्या गणेशाची तुम्ही आतापर्यंत भक्ती केला त्याच गणेशानं मला इथपर्यंत पाठवलाय तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी. काय? मी तुम्हाला मार्ग सांगेन. करा त्या गणेशाची आराधना करा. तो देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल आणि तोच तुम्हाला यातून उतराई करेल. मग तुमच्या साक्षीनं तुझ्या साक्षी जन्मोजन्मी तुझी आवडी जडाची मला जन्मोजन्मी तुझी आवडी जडाची मला तुझी पती गौरी सुद्धा तुझी आवडे जगाचा
तुझं दर्शन झालं, सगळं काही मिळालं. सगळं देवा हातावर दिलंस आणि कोपरावर मारलंस असं केलंय. म्हणूनच तर आता एकच इच्छा आहे, या दुःख यातनं नाही भोगवत. म्हणूनच तर आम्हा यात उभयताना तुझ्या या चरणावर मोक्ष दे. म्हणजे मनुष्य जन्माला आलेलं आहे देवा. हे देवी, अगं या क्षणी क्षणभर का होईना दुःख तुमच्या जीवनात निर्माण झालं म्हणून आज तू या क्षणी रुदन करते. पण वेळे अगं संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत युगालाच माणसाचं जीवन म्हटलं जातं. पण हे तर जीवन प्रत्येकानं स्वतःच्या जीवनात उपभोगायला हवे. पण आज ज्या खऱ्या सुखाच्या शोधात तू निघालीस ते सुख क्षणभर तुझ्यापासून दूर झालं. देवा, आता तोंडाशी आलेला पूर होणाऱ्या भावी राजकारण्या म्हणून जी स्वप्न रंगली होती, जो आमच्या कुळाचा उद्धार करणार होता, तोच नाहीसा झाला. पुत्र असून निपुत्रिकपणाचा कलंक. देवा माझ्या शब्दाचं काळ. हे भक्तराज, या एका माझ्या भक्तानं केलेली भक्ती आणि प्रति गणेश म्हणून तो दिलेला शब्द, अर्थात या शब्द सत्यतेसाठी तू शब्द दिलास काय आणि या देवानं शब्द दिला काय याच्यासाठी. तुझा शब्द तोच माझा शब्द आणि म्हणूनच माझा शब्द सत्य करण्यासाठी नव्हे तर या माझ्या भक्तांचं सुख पुनश्च त्यांना त्यांच्या जीवनात प्राप्त करून देण्यासाठी. पहा, आज या क्षणी हा निद्रिस्त झालेला पुत्र चंद्रसेन, या चंद्रसेनाला मी जिवंत मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती, मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती, मोरया मंगलमूर्ती. दर्शन घडलं. संकटात असताना नाना दृष्टी दृश्यानं मी तुला दिली. पण देवा मी काय पाहत साऱ्या आनंदाने पाहताय, पण हे मी काय पाहत, हे दृश्य काय मी नेमकं पाहतोय देवा. हे बाळा, अरे ज्यानं जसं कर्म करावं ना तसं फळ त्यानं भोगावं. आणि म्हणून आज सौती मत्सरानं जागृत होऊन ज्या तुझ्या मातेनं तुझ्या बाबतीत कुभांड रचिलं आणि या मृत्यू क्षयावर तुला तिनं लोटलं, त्याच दुःखाचं कारण आज ते भोगते. माझ्या भक्तांना दिलेला शाप आणि तो शाप सत्य उतरवित असताना जिनं तुला विषप्रयोग केला ती तुझी ही सावत्र माता. या तुझ्या सावत्र मातेला आज तिला केलेल्या कर्मांचं फळ म्हणून हा कुष्ठरोगाची व्याधी जडली. म्हणजे आज तिला केलेलं पाप म्हणूनच आज तिला कुष्ठरोग जडलाय ना. मग देवा, एक भक्त म्हणून आणि एक पुत्र म्हणून तुझ्या तुम्ही विनवणी कर आणि विनवणी कोणती असेल तर आई चुकली असेल तेव्हा या माझ्या आईला क्षमा करून तिला परत प्राप्त कर. एकच मागणी तुझ्या समोर आहे. हे बाळा, अरे या विश्वास म्हणतात माता पित्यानं पुत्रासाठी देवाजवळ मागावं. पण आज पुत्र स्वतःच्या आईसाठी देवाजवळ याचना करतोय, देवाजवळ विनवणी करतोय. अर्थातच तू माझा खऱ्या अर्थानं बघतोय. आणि तुझ्यावर असणारे या क्षणी हे संस्कार या देवानं पाहिले, या देवानं ते कळले. आणि म्हणून या माझ्या संस्कारासाठी, या माझ्या भक्तासाठी पहा, क्षणार्धात माझ्या भक्ताची इच्छा जाणून या वेळीला झालेला मोरया मोरया मंगल. सद्बुद्धी दे रे देवा. हे देवी, अगं या क्षणी ज्या पुत्राचा मत्सर तू केला पण त्याच पुत्रानं आज खऱ्या अर्थानं तुझा पूर्वरूप तुला प्राप्त करून देण्यासाठी या देवाची विनवणी केली. आणि त्याच योगे कर्मी
आता तुझं मूर्त स्वरूप या क्षणी तुला प्राप्त झाले. श्रीमान विलास मांजरेकर, श्रीमान याच्या पुढे सौती मत्सर बाजूला ठेवून सुखानं पुण्या गोविंदानं एकत्र नांदा या विश्वाच्या ठाई जी भक्ती आज करता करता एखादा सौख्य तुमच्या जीवनात प्राप्त करे. हेच सौख्य तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करून घेता की तुमच्या प्रत्येक प्रजेला या सौख्याचा लाभ व्हावा ही इच्छा मनीदा आणि अशीच गणेश भक्ती सदैव माझा मित्र जो माझ्या मित्राच्या जोरावर या पृथ्वी तलावर मी हाकार माधवला. मित्र होय तुला? हा मित्र हो. ते माझा मित्र कुठे आहे? हा माझा मित्र असू शकत नाही. हे शतवैसे मी तुझा मित्र नामा करोडे खोर पण आज त्या गणेशाच्या भक्तीमुळं मी सत्कर्माला लागलोय म्हणून तुला एकच सांगतोय ज्याप्रमाणे मी भक्ती केली त्याप्रमाणे तूही भक्ती कर आणि स्वतःच मरण चुकव. तू जरी कदाचित या देवतांची भक्ती केली असती तरी मी मात्र मुळीच भक्ती करणार नाही. या माझ्या पतीचा वध या देवतांनी कप्तानी केला. मग तुझा हे शतवैसे संप्रदाय क्षणी येऊन माझ्या भक्तासमोर वल्गना तू मारतेस कल्पना नसेल या क्षणी प्रत्यक्षानं तुझा मृत्यू तुझ्या डोळ्यात सडमुख उभा झाला. आठव तुझा मृत्यांग आठव. माझा मृत्यू जरी मला समोर दिसत असेल तरी त्या मृत्यूला घालून मी केव्हाही मागे बोलणार हा देव गणेश आणि या गणेशाचं प्रतिरूप म्हणजे प्रति गणेश सांप्रत कुशानेत्र समोर हे झाले याच्यासाठी विश्वती ओय बांधोय मृत्यूला विषय मारे विघ्नहारिषी सकल गजाते मंगल होते भक्त जनाते. विघ्नहारिषी सकल जगाते मंगल होते भक्त जनाते. या वचनाला जाग गणेशा या वचनाला या वचनाला या वचनाला जाग गणेशा तुझा विना नाही कुणी देवा तुझा विना नाही कुणी देवा तुझ्या चरणी शिरले तनमना वाट पाहुनी शिरले तनमना वाट पाहुनी ए शिर कधी सदनी देवा शरण तुझ्या चरणी. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया. आज अरिष्ट निरापस्त करून या तुझ्या मूर्तिमंत कायेचं दर्शन या तुझ्या भक्तांना देण्यासाठी प्राप्त वरदानानुसार यावेळी मी आणि माझा रूप मर्दे प्रतिगणे यांच्या शस्त्राचा आघात शतपैसेवर झाला पण अखेर या विश्वातून कायमचा निरोपती घेतली झाली. याच्यासाठी तुमचं जीवन याच्या पुढे सुखमय झाले याचा सुखाचा खऱ्या अर्थानं आनंद उपभोगण्यासाठी देवाच्या साऱ्या प्रजेला आशीर्वाद. श्वास दैसा ध्यास माझा सूर दैसे गीत श्वास दैसा ध्यास माझा सूर दैसे गीत जीवनाची झाली प्रीत जीवनाची झाली प्रीत जीवनाची झाली तुला वंदने झाले आहे तुझ्या दर्शनी देवा पनंत झाले आहे तुझ्या दर्शनी देवा पनंत झाले आहे. आता नाही देवा काही आता नाही देवा काही आता
आता नाही देवाचारी अन्य मागणे मनमुक्त झाले आहे तुझ्या देवा मनमुक्त झाले आहे तुझ्या देवा मनमुक्त झाले आहे विचारान वेगाने तुझा विचार नवा तुझा विचार काय नावाने येती माझी सर्व येती माझी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देईला संत संग देईला